जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना 7व्या दशकातील पहिल्या समासात आपण आहोत। कालपर्यंत आपण 49 ओव्या पाहिल्या। समर्थ आपल्याला सांगतायत की निरूपण श्रवणाचं महत्त्व अत्यंत आहे, पण ते निरूपण श्रवण एकाग्रतेनं घडलं पाहिजे, लक्षपूर्वक घडलं पाहिजे। भाषेचा इथे संबंध नाही, अर्थाला महत्त्व आहे। अर्थ महत्त्वाचा आणि भाषा गौण। एकदा अर्थ कळला की भाषा मागे राहते। समर्थ म्हणतात, रत्नपारखी मनुष्य जसं रत्न निवडतो तशा पद्धतीनं श्रोत्यानं अध्यात्म निरूपणातून तत्व शोधून काढावं। ते जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाबद्दलची माहिती कळणार नाही। समर्थ हे सांगताना म्हणाले की जे मायाजाळामध्ये अडकून पडलेले आहेत आणि ज्यांचं चित्त चंचल आहे त्यांना या आध्यात्मिक ग्रंथांचा अर्थ कळू शकत नाही। थोडं तरी आपण अंतर्मुख व्हावं। ज्या सद्गुरूंकडे आपण गेलेलो आहोत, संतांकडे आपण गेलेलो आहोत, त्यांच्यावरती विश्वास असावा आणि जाणून घेण्याची खरी इच्छा असावी। परमार्थात लबाडी चालत नाही। मला वाटतं म्हणून मी ऐकलं, पण आता बघू त्याच्यावर विचार करून अशा पद्धतीची लबाडी केली तर आपल्याला ग्रंथातून जे मिळायचं ते मिळू शकत नाही। समर्थ आता इथून पुढे विषय नेत आहेत। गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 41वा श्लोक आहे। व्यावसायात्मिका बुद्धी अशी सुरुवात त्या श्लोकाची आहे। त्या श्लोकाचा दाखला देऊन समर्थ निश्चय करणाऱ्या बुद्धीचं महत्त्व सांगतायत। आपण आजपर्यंत निरूपणात ऐकलेलं आहे की आपली बुद्धी, आपलं चित्त, आपलं मन हे सैरावैरा धावत आहे। दृश्याकडं या सगळ्याची खेच आहे। त्यामुळं घडतं काय, ते एकाग्र राहू शकत नाही। असं म्हणतात की पाणीच, पण पाण्याचा एक एक थेंब जर एकाच ठिकाणी खडकावर पडत राहिला तरी खडकसुद्धा भेदेल इतकी शक्ती त्या थेंबामध्ये असते। पण एकाच ठिकाणी तो पडला पाहिजे तरच। इतस्ततः थेंब पडत राहिले तर त्या थेंबांचा परिणाम दगडावरती होत नाही। तसंच आपल्या बुद्धीच्या बाबतीत आहे। खरं पाहिलं तर आपली बुद्धी, मन, चित्त आणि बाहेरची स्थूल इंद्रिये या कुणालाच परमात्मा कळू शकत नाही। तर मग स्थिर बुद्धीचं महत्त्व कशासाठी आहे? असं पहा, आपलं ज्या विषयीचं चिंतन असतं त्या विषयाकडे आपली बुद्धी धाव घेते। बुद्धी ही मुळात निश्चयात्मक आहे। बुद्धीची व्याख्या करताना शास्त्र सांगते, जी निश्चय करते ती बुद्धी। आता खरं पाहिलं तर आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार या काही स्थूल वस्तू नाहीत की बाहेर काढून दाखवाव्यात। हे पहा, इकडे मन आहे, इकडे बुद्धी आहे असं वेगवेगळं दिसू शकत नाही। जिथं चिंतन होतं ते चित्त आहे, जिथं विचार होतात ते मन आहे, जिथं निर्णय होतो ती बुद्धी आहे। कुठल्याही गोष्टीचा निर्णय केल्याशिवाय त्याबद्दलची कृती घडूच शकत नाही। आपण कोणत्या कृतीमध्ये आहोत हे सूक्ष्मतेनं आपण पाहूया। कृती म्हणजे आता बाहेरची कृती बघायची नाही। समजा भूक लागली किंवा मनामध्ये जेवणाबद्दलचे विचार आले, नंतर त्याचा निश्चय बुद्धीमध्ये झाला आणि मी जेवायला बसलो, हे बाहेरच्या कृतीचं उदाहरण झालं। पण सूक्ष्मतेनं आपण जन्मापासून एका कृतीमध्ये अडकून आहोत आणि ही कृती आहे देहबुद्धीची। आपल्या देहबुद्धीचा निश्चय आपल्या बुद्धीत झालेला आहे। आपण काही रोज स्वतःला सांगत नाही, मी म्हणजे देह आहे। आरशात बघितल्यानंतर आपण दरवेळी आपल्याला स्वतःला सांगत नाही की आरशात जे दिसते ना रूप, तेच मी आहे। आपल्या बुद्धीमध्ये तो विचार, ती कल्पना स्थिर झालेली आहे। त्यामुळे आपली देहबुद्धी घट्ट झालेली आहे। देहबुद्धी या शब्दामध्ये सुद्धा
बुद्धी हा शब्द आहे पहा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी, असं समर्थ म्हणतात. इथेच बुद्धीचं महत्त्व कळतं. जी बुद्धी परमात्म्याला ओळखू शकते किंवा ओळखते त्या बुद्धीला भगवंत व्यावसायात्मिका बुद्धी असं म्हणतात. याच बुद्धीचा दाखला देऊन समर्थांनी विषय पुढे नेलेला आहे. बुद्धीने ओळखायला गेलं तर तिथं द्वैत आलं, पण बुद्धीचं जेव्हा परमात्मरूप होते तेव्हा ती व्यावसायात्मिका बुद्धी होते. ज्यावेळी आत्मज्ञानाच्या सापेक्ष आपण निश्चयात्मक बुद्धी पाहतो तेव्हा यालाच बुद्धीचा निश्चय असं म्हणतात. की जी बुद्धी मी देह आहे असं न सांगता मी आत्मा आहे असं सांगते, म्हणजेच आत्मबुद्धी जी असते ती. पण हे अगदी टोकाचं उदाहरण झालं. समर्थांची अपेक्षा अशी आहे की किमान आपण एकचित्त होऊन एकाग्र होऊन तरी श्रवण करावं. आपल्या श्रवणाला फाटे असू नयेत. एक साधं उदाहरण पाहूया. काही विद्यार्थी वर्गात बसलेत आणि शिक्षक शिकवत आहेत. काही विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकाकडे आहे, म्हणजे शिक्षक काय बोलतायत हे ते विद्यार्थी एकाग्रतेनं ऐकतायत, त्यांच्याकडेच पाहतायत. काही विद्यार्थी इकडे तिकडे पाहतायत, खिडकीच्या बाहेर पाहतायत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं लक्ष इकडे तिकडे गेलेलं आहे, म्हणजेच त्यांच्या अनुसंधानाला फाटे फुटलेत. बरं, असंही नाही की जे विद्यार्थी शिक्षकाकडे पाहतायत ते एकाग्रच असतील. शिक्षकाकडे पाहत असतानाही मनात अनेक विचार असू शकतात, त्यामुळे तिथेही फाटे फुटलेले असू शकतात. याचा अर्थ असा की आपला देह जरी कर्मामध्ये असला तरी आपली बुद्धी एकाग्र असेलच असं नाही. समर्थ सांगतायत की निरूपण श्रवणाच्या बाबतीत आपण किती सावध असलं पाहिजे. आपण एकाग्र आहोत का? निश्चयानं श्रवण करतोय का? आपल्या मनाच्या चित्ताच्या वृत्ती श्रवणाच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत का? हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. गीतेतील व्यावसायात्मिका बुद्धी या विषयाकडे सूक्ष्मतेने पाहिल्यानंतर समर्थ आता त्या श्लोकाच्या संदर्भानं आपल्याला काय सांगतायत हे आपण पाहूया. व्यवसायी जो मळीण त्यासी न कळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण अतिशयेसी. पहा, समर्थांनी किती सोप्या प्रकारे सांगितलं. वेगवेगळ्या ठिकाणी पळणारी आपली बुद्धी, आपलं मन नसलं पाहिजे जेव्हा आपण निरूपण श्रवण करतोय. सावधपणा पाहिजे. कालच्या किंवा परवाच्याच निरूपणात आपण पाहिलं की एखादी वयस्कर व्यक्ती गाडी चालवत असताना अत्यंत सावधानतेने चालवते. का? कारण तिला तिच्याबद्दल खात्री असत नाही. कधी आपला तोल जाईल, कधी आपल्याला दुखापत होईल याचा नेम नाही, म्हणून ती सावधानतेनं गाडी चालवते. तेच एखादा तरुण पोरगा शेजारून कसाही गाडी चालवत निघून जातो, कारण तो सावध असत नाही. निरूपणाच्या बाबतीतही सावधानता, एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रत्येक गुणाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. एकाग्रतेमध्ये त्या विषयाव्यतिरिक्त आणखी कोणतंही अनुसंधान असत नाही आणि सावधानतेमध्ये आपल्या चित्ताला बरोबर घेऊन आपण श्रवण करतो. या दोन्ही गोष्टींची गरज आहे असं समर्थ म्हणतायत. ज्याचं अंतःकरण शुद्ध नसतं त्याला हे अध्यात्म निरूपण ग्रहण करता येत नाही. कारण अंतःकरण शुद्ध नसेल तर ते इतस्ततः विखुरलं जातं. चाळण असते पहा, चाळणीला पुष्कळ भोका असतात. सगळ्या भोकांमधून पाणी निघून जातं. त्याची एकसंध धार पडायची असेल तर एकच भोक असावं लागतं, तर एकसंध धार पडते. तसं अध्यात्म निरूपण श्रवण करताना आपलं चित्त, मन, बुद्धी एकसंध झालं आणि त्या ठिकाणी आपण जर सावध राहिलो तर उत्तम श्रवण घडू शकतं. नाना रत्ने नाना नाणी, दुश्चितपणे घेता हानी, परीक्षा नेणता प्राणी ठकला तेथे. ज्याला काही परीक्षा नाही, नाण्यांमधलं रत्नांमधलं कळत नाही, त्याच्यापुढे जर ढीग ओतला रत्नांचा आणि नाण्यांचा तर तो काय करतो? त्याच्या हाताला येईल ते उचलतो.
त्यामध्ये त्याचीच फसवणूक होते. कारण त्याला कोणतं रत्न कसं आहे आणि कोणत्या नाण्याला किती किंमत आहे हेच कळत नाही. तसं जो एकाग्रतेनं श्रवण न करणारा आहे, ज्याचं चित्त मन अस्थिर आहे, अशुद्ध आहे, इकडे तिकडे फिरणारा आहे, त्याच्या पुढे जर निरूपण मांडलं तर तो त्या निरूपणातून काही ग्रहण करू शकत नाही. तैसे निरूपणी जाणा आहाच पाहता कळेना, मराठीची उमजेना काही केल्या. मराठीतच सांगितलं जाते निरूपण, म्हणजे समोरच्याला माहीत असलेल्या भाषेतच सांगितलं जाते, तरीही वरवर ऐकलं जातं आणि मग काही केल्या निरूपण कळू शकत नाही. पहा, समर्थ किती खोलात जाऊन श्रवणाबद्दल आपल्याला बोध करतायत. आपल्याला असं वाटतं साधं श्रवण तर आहे, त्याचा एवढ्या खोलवर विचार कशासाठी करायचा. पण श्रवणामध्ये असामान्य शक्ती आहे. जर ते योग्य पद्धतीनं केलं गेलं तर ते आपल्याला आत्मज्ञानाच्या वाटेवर आणून सोडतं. समर्थ म्हणतायत, जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृता परीस खोल अध्यात्मश्रवण. संत आणि सत्पुरुष, साधू, महात्मे हे त्यांच्या अनुभवातून बोलत असतात. सर्वसामान्य व्यक्तीनं भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगणं वेगळं आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगणं वेगळं. जे नामरूपच झालेले आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप झालेले आहेत, असे महाराज जेव्हा आपल्याला म्हणतात की बाळ नामात राहा, त्यावेळी त्या शब्दांमागे त्यांची शक्ती कार्य करते. निरूपण करणारा जर अनुभवातून बोलत असेल तर त्या निरूपणामध्ये, त्या शब्दांमध्ये जोर येतो. मग ती प्राकृतात असेल भाषा किंवा संस्कृत असेल. समर्थ म्हणतात, संस्कृतापेक्षाही अधिक सखोल प्राकृतामध्ये अर्थ कळून येईल जर निरूपण करणारा अनुभवातून बोलत असेल तर. मागे आपण एक गोष्ट पाहिली आहे की आणीबाणीच्या काळात बेलसरेंना त्यांचं घर सोडायला श्री महाराजांनी सांगितलं. नंतर श्री महाराज म्हणाले की तुम्ही हे का करू शकला, म्हणजे माझे शब्द तुम्ही का ऐकू शकला, कारण हे स्वतः मी केलेलं होतं म्हणून. तसंच जो निरूपण करता आहे तो जर ब्रह्मज्ञानी असेल, आत्मसाक्षात्कारी असेल, तर त्याच्या शब्दांमध्ये ते सामर्थ्य येतं. जो आत्मसाक्षात्कारी आहे त्यानं एका गोष्टीचा निवाडा केलेला असतो, ब्रह्म काय आणि माया काय. ब्रह्माला जाणल्यामुळं मायेला त्यानं बाजूला सारलेलं असतं आणि म्हणून तो अध्यात्म निरूपण म्हणजे आत्मज्ञानाविषयीचं निरूपण, म्हणजेच ज्या निरूपणातून मायेला बाजूला कसं टाकायचं हे शिकवलं जातं, ते निरूपण सामर्थ्यानं करू शकतो. पुढे समर्थ म्हणतायत, माया ब्रह्म ओळखावे तयासा अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. माया ब्रह्म ओळखण्यासाठीच तर अध्यात्म आहे ना. म्हणून तर मगाशी म्हटलं की अध्यात्म निरूपण करणाऱ्या व्यक्तीनं त्याची छाननी केलेली असते. जर ती व्यक्ती साक्षात्कारी असेल, ब्रह्मज्ञानी असेल तर, किंवा समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास त्याला अनुभवाची ओल असेल तर. अन्यथा वरवरच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. ग्रंथांचा अभ्यास करून, त्यातील ओव्या पाठ करून, शब्दांचे अर्थ जाणून घेऊन, व्याकरण जाणून घेऊन आणि सगळा वेदांत शाब्दिक जाणून घेऊन उत्तम बोलता येईल, पण ते ब्रह्मज्ञानी पुरुषाचं बोलणं नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या मागे साक्षात ब्रह्मानुभूतीच असल्यामुळं त्या शब्दांना जो जोर येतो तो वरवरच्या निरूपणाला कदापि नाही. समर्थ म्हणतायत, माया ब्रह्माला ओळखणं यालाच अध्यात्म म्हणतात. तर आता पहिल्यांदा आपण मायेचं स्वरूप जाणून घेऊया. तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. एकामागून एक समर्थांनी आता ओव्यांमधून मायेची व्याख्याच मांडलेली आहे. कशी आहे माया सांगताना ते म्हणतात, माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा. ही ओवी काय किंवा पुढच्या ओव्या काय, समर्थांनी अत्यंत स्पष्टपणे मायेबद्दल व्याख्याच केलेली आहे. खोलात जाऊन विस्तार करण्याची खरं गरजही नाही. तरी आपण
प्रत्येक ओवीकडं थोडं सूक्ष्मतेनं पाहूया. समर्थ म्हणतायत, माया सगुण साकार आहे. माया म्हणजे सर्वस्व विकार आहे. निर्गुणाच्या अगदी उलट असलेले हे गुण सगुण असणं आणि साकार असणं. याचाच अर्थ जे जे अनुभवाला येतं ते सर्व मायेमध्ये आहे. आपण अनुभव कुठून घेतो? आपल्या इंद्रियांमधून. स्थूल इंद्रिये आहेत हात, पाय, डोळे, कान, नाक वगैरे. तर आतमध्ये सूक्ष्म इंद्रिये आहेत मन, चित्त, बुद्धी, अहंकार वगैरे. या सर्वांना जे जे अनुभवाला येतं ते सर्व मायेमध्ये येतं. हातापायाला स्पर्श कळतो म्हणजे हातापायांच्या दृष्टीनं स्पर्श अनुभवाला येतो. स्पर्श मायेमध्येच आला. डोळ्याला दृश्य दिसतं तर ते दृश्य मायेमध्येच आलं, कारण डोळ्याच्या अनुभवात ते आलं. मनाचा अनुभव काय आहे? विचार हा मनाचा अनुभव आहे. शब्द हा मनाचा अनुभव आहे. म्हणजेच शब्द म्हणा, विचार म्हणा, हे सर्व मायेमध्ये आलं. तसंच आपलं चिंतन, आपल्या मीपणाची भावना, अहंकार हे सगळं मायेमध्ये आलं. आणि यालाच सगुण असं म्हणतात. सगुण म्हणजे हातपाय असलेली मूर्ती असा केवळ अर्थ नाही. मनाच्या दृष्टीनं विचार हे सगुण आहेत. हाताच्या दृष्टीनं, पायाच्या दृष्टीनं स्पर्श हा सगुण आहे. डोळ्याच्या दृष्टीनं दिसणारं दृश्य हे सगुणच आहे, साकारच आहे. प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी सगुणाचा आणि साकारतेचा जो बोध आहे तीच माया आहे. एवढंच न सांगता समर्थ म्हणतात, माया सर्वस्व विकार. जे म्हणून काही विकार आहेत ते मायेच्या ठिकाणी आढळतात. साहजिकच आहे, जर इंद्रियांना ती अनुभवाला येते तर त्या ठिकाणी विकार असणारच. विकार तरी कुठून उद्भवले? खरं पाहता त्रिगुणांमधूनच उद्भवले. सत्व, रज, तम यातूनच विकार उत्पन्न झाले. आणि हे गुण जसे इंद्रियांच्या ठिकाणी आहेत तसेच इंद्रियांनी अनुभवाला येणाऱ्या अनुभवाच्या ठिकाणीही आहेत. त्यामुळेच माया विकारांनी व्यापलेली आहे. कशी आहे ती? पंचभूतांचा विस्तार आहे असं समर्थ म्हणतायत. माया जाणीचे विस्तार पंचभूतांचा. प्रत्येकाच्या ठिकाणी पंचमहाभूते आहेत. मनामध्ये सुद्धा आहेत, आपल्या हातापायात सुद्धा आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक अनुभवाच्या ठिकाणीही आहेत. अतिशय सूक्ष्म विचार आहे हा. आपल्याला वाटेल मन तर सूक्ष्म आहे, पृथ्वी तत्व तिथे कुठे आहे? वायू तत्व तर असू शकेल, आकाश तत्व कदाचित असेल, पण तसं नाही. पूर्ण पंचमहाभूते मनाच्या ठिकाणीही आहेत, जशी आपल्या डोळ्याच्या किंवा इतर इंद्रियांच्या ठिकाणी आहेत. आणि तशाच पद्धतीनं समस्त सृष्टीमध्ये पंचमहाभूते व्यापून आहेत. त्यामुळे जे जे आपल्या अनुभवाला येतं ते सर्व या पंचमहाभूतांच्या कक्षेतच येतं. म्हणूनच ही सर्व माया साकार असलेली, सगुण असलेली, विकारांनी युक्त असलेली आणि पंचमहाभूतांनी बनलेली. पुढे समर्थ मायेची व्याख्या आणखी विस्तृतपणे करतायत पहा. ते म्हणतात, माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनासी भासे, माया क्षणभंगुर नासे विवेके पाहता. आत्ता आपण जो विषय पाहिला त्यालाच समर्थ थोडा स्पर्श करतायत पहा. जे जे दृष्टीला दिसतं ते मायेमध्ये येतं. जे जे मनाला भासतं ते सर्व मायेमध्ये येतं. मगाशी आपण सगुण आणि साकार हे विषय बघत असताना जे पाहिलं तेच इथे लागू आहे. दृश्य म्हणजे केवळ डोळ्याला दिसणारं नाही. डोळ्याच्या दृष्टीने दिसणारं दृश्य हे दृश्य आहे. मनाचं दृश्य हे विचार आहेत. त्वचेचं दृश्य हा स्पर्श आहे. तसंच या न्यायानं जे जे दृश्य आहे ते मायेमध्ये येतं. जे जे मनाला भासतं ते सर्व काही मायेमध्ये येतं. समर्थ म्हणतायत, मायेचं आणखी एक स्वरूप म्हणजे ती क्षणभंगूर आहे हे विवेकानं कळून येतं. एक उदाहरण पाहूया. कुणी वारलं असेल आणि आपण समाचाराला गेलो की लोक रडणाऱ्या माणसांची समजूत घालत असतात. अहो, मृत्यूपुढे कुणाचं काही चालतं का? आता व्हायचं ते होऊन गेलं, आता दुःख करून काय उपयोग, वगैरे वगैरे.
ज्याला दुःख होत असतं तो मात्र रडत असतो. समजूत घालणारे समजूत काढत असतात. समजूत घालणारे थोडेफार विवेकामध्ये असतात, कारण त्यांच्यावरती तो दुःखाचा घाला पडलेला नसतो. ज्याच्यावरती तो पडलाय त्याच्यापाशी विवेक असत नाही, कारण तो दुःखामध्ये वाहत गेलेला असतो. समजूत घालणारी व्यक्ती दुःखाला परकेपणानं पाहत असल्यामुळं विवेकाला धरू शकते आणि मग ती समजूत घालू शकते की अहो सगळं क्षणभंगूर आहे, तुम्हीही जाणार मीही जाणार, दुःख का करता. पण विवेकात नसलेली व्यक्ती मात्र दुःखात वाहवत जाते. हेच मायेचं स्वरूप आहे. विवेक जवळ बाळगला की माया टिकू शकत नाही, पण आपण सतत विवेकामध्ये राहत नाही. हेच मायेचं आपल्यावरती असलेलं आवरण. परका मनुष्य कशी समजूत घालतो रडणाऱ्या माणसाची, तशी आपण आपली स्वतःची आपल्यावरती दुःख प्रसंग आला की घालू शकत नाही. हेच मायेचं आवरण. त्यावेळी आपला विवेक काम करत नाही. जो अंतर्मुख आहे किंवा गुरुपदिष्ट साधनेनं जाणारा आहे, किंवा जो मगाशी पाहिलं त्याप्रमाणे अंतःकरणपूर्वक एकाग्रतेनं अध्यात्मनिरूपण श्रवण करतो, तो सावध राहण्याचा अभ्यास करतो, विवेकाचा अभ्यास करतो. त्यामुळे त्याला मायेची बाधा होऊ शकत नाही. तो मायेत असूनही मायेपासून वेगळा राहू शकतो. मायेत असूनही म्हणजे देह आपला मायेतच येतो, देह तो सोडत नाही. देह प्रारब्धाधीन आहे. प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये त्याला सुख मिळतं, त्याला दुःख मिळतं. पण अविवेकी पुरुष जसा सुखामध्ये वाहवत जातो, दुःखामध्येही वाहवत जातो, तसा तो वाहवत जात नाही, अंतरामध्ये स्थिर राहतो. आणि असा जो मायेला ओळखतो त्याच्यासाठी माया क्षणभंगूर ठरते. माया क्षणभंगूर नासे विवेके पाहता. यापुढे मायेबद्दल बोलताना, तिची व्याख्या करताना समर्थ काय म्हणतायत ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.